मागील आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईसह महाराष्ट्राला जोरदार पावसानं झोडपल्यानंतर वीकेंडला काहीशी विश्रांती घेतली। राज्यभरात देखील पावसाचा जोर ओसरला होता। मात्र आज पहाटेपासूनच मुंबई उपनगरासह पावसाला सुरुवात झाली आहे। लोअर परेल, दादर, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांसह पूर्व उपनगरांमध्ये देखील पावसाने हजेरी लावलेली आहे। ठाणे, नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरू आहे। पहाटेपासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। तर असाच जोरदार पाऊस काही वेळ सुरू झाला तर सखल भागामध्ये पाणी साचण्याचीही शक्यता आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलाय। मागील 4 दिवस पावसानं मुंबईत विश्रांती घेतली होती, मात्र आज पुन्हा एकदा सकाळपासूनच पावसानं जोर धरलाय। याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर दिसतोय। दृश्यमानता कमी झाली आहे आणि वाहनांचा वेग देखील मंदावलाय। रेल्वे वाहतुकीवर देखील थोड्या वेळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर परिणाम जाणवतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसानं सुरुवात केली आहे। आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील काही दिवस अशाच पद्धतीची परिस्थिती असेल असं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। 25, 26, 27 खास करून 26, 27 येलो अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे। आज हवामान खात्याच्या वतीने जी माहिती देण्यात आली आहे त्यानुसार 5 दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावरही पावसाचा येलो अलर्ट असणार आहे। मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस कोसळू शकतो असं हवामान खात्याचं म्हणणं आहे। पाऊस सध्या जरी मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत नसला तरी पावसाचा जोर हा मुंबईसाठी कायम राहणार आहे। कॅमेरामन दीपेश माधवसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।